नमस्कार मंडळी. आज धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्यातून 0.60 TMC पाणी तेलंगणात सोडण्यात आले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे पाणी दरवर्षी सोडण्यात येत आहे. एकूणच बाभळी बंधाऱ्याची उपयुक्तता, बाभळी बंधाऱ्याच्या निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावणारे बाभळी बंधारा कृती समितीचे आदरणीय प्राध्यापक बालाजी कोंपलवार सर आज आपल्यासोबत आहेत. एकूणच बाभळी बंधाऱ्याविषयी आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सर, बाभळी बंधाऱ्याच्या निर्मितीचा एकूणच जो प्रारंभापासून प्रशासकीय मंजुरी असेल, शासनाकडून मंजुरी असेल, तर त्याविषयी आम्हाला प्रारंभिक माहिती द्या. बाभळी बंधारा हा महाराष्ट्र आणि आंध्र सीमेच्या अगदी सीमेवरती आहे आणि नांदेड जिल्ह्यातील 4 तालुक्यातील जनतेची, शेतकऱ्यांची जुनी मागणी होती की गोदावरीच्या नदीवर एक बंधारा मोठा असावा, ज्यामुळं या 4 तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी कायमस्वरूपी सोर्स पाण्याचा उपलब्ध होईल आणि शेतीला पाणी मिळेल. आणि सतत त्या भागातील जनतेच्या मागणीमुळं आणि आंदोलनामुळं महाराष्ट्र सरकारने 1995ला बाभळी बंधाऱ्याला प्रशासकीय मंजुरी दिली आणि 32 कोटीच्या खर्चास मंजुरी दिली. परंतु दुर्दैवानं 1995ला महाराष्ट्र शासनाने बाभळी बंधाऱ्याला प्रशासकीय मान्यता दिली असली तरीही खऱ्या अर्थानं हे काम 2006ला सुरू झालं. म्हणजे तब्बल 11 वर्ष महाराष्ट्र शासनाकडे या भागातील जनतेला वेळोवेळी शेतकऱ्यांना आंदोलन करावी लागली आणि त्यानंतर 2006ला प्रत्यक्षपणे 32 कोटीचा हा बंधारा हा 90 कोटीवर गेला आणि या बंधाऱ्याचं 2006ला नेमकं कामाची सुरुवात करण्यात आली. सर, ही कामाची सुरुवात झाली आणि पुढे तत्कालीन जे आंध्र प्रदेश सरकार आहे, तर या सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या बंधाऱ्याला आक्षेप नोंदवला. त्यांनी धाव घेतली न्यायालयामध्ये. ही धाव घेतल्यानंतर बाभळी बंधारा कृती समितीची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली. ही बाभळी बंधारा कृती समिती सुरुवातीपासूनच या विषयावर आक्रमक होती. बाभळी बंधारा झाला पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी होती. तर ही मागणी होत असताना प्रारंभी आपण जो संघर्ष केला महाराष्ट्र सरकारसोबत, तर तो प्रारंभीचा मंजुरीसाठी किंवा प्रत्यक्ष काम सुरू व्हावं यासाठी आपण जे काही आंदोलनं केली त्याविषयी थोडक्यात आम्हाला माहिती द्या. बाभळी बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये मला सांगताना अत्यंत दुःख होतं की 1975ला इडकॉम तर्फे या 4 तालुक्यामध्ये वेगवेगळ्या उपसा सिंचन योजना शासनाच्या मंजूर होत्या आणि 1980ला त्या कार्यान्वित झाल्या. म्हणजे बिलोली, धर्माबाद, उमरी आणि नायगाव या तालुक्यातील या उपसा सिंचन योजना 1983ला कार्यरत होत्या. आज बाभळी बंधाऱ्याचं जे 2.15 TMC पाणी आम्हाला वापरायला मिळतं, जवळपास 2 TMC पाणी त्या काळामध्ये या 4 तालुक्यातील उपसा सिंचन योजनाच्या माध्यमातून वापरलं जात होतं. त्यामुळे या भागामध्ये 83ला संपन्नता होती. तर या उपसा सिंचन योजना आता उल्लेख केला आपण, मग या उपसा सिंचन योजनांचं पुढे काय झालं नेमकं? म्हणजे दुर्लक्ष झालं का बंद पडल्या? कशामुळे बंद पडल्या या? ज्या 1983ला प्रामुख्यानं या योजना ज्या चालू होत्या, परंतु नांदेड येथे विष्णुपुरी प्रकल्पाची निर्मिती झाली. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर नांदेडला पाणीसाठा करण्याच्या दृष्टीनं हे विष्णुपुरी जेव्हा कार्यान्वित झालं, तेव्हा बाभळीच्या या 6 योजनाला गोदावरीच्या पात्रामध्ये पाणी उन्हाळ्यामध्ये विशेषतः उपलब्ध न झाल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जी उपयोगिता या उपसा सिंचन योजनाची होती, पाण्याअभावी या उपसा सिंचन योजना कायमच्या बंद पडल्या. म्हणजे विष्णुपुरी प्रकल्पामुळे या पुढच्या भागाला पाणी मिळाले नाही आणि पर्यायाने या योजना बंद झाल्या. अगदी बरोबर आहे. सर, मग आता ही बाभळीचा जो विषय जे आहे, महाराष्ट्र शासनानं मंजुरी दिली, प्रत्यक्ष 2010 मध्ये काम सुरू केलेलं आहे.
मग हे काम सुरू झाल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने याला आक्षेप घेतला. या आक्षेपानंतर महाराष्ट्र सरकार असेल किंवा आपली बाभळी बंधारा कृती समिती यांनी जो लढा दिला आहे, तर त्या लढ्याविषयी आम्हाला सांगा आणखी. खरं म्हणजे 2006ला जेव्हा काम सुरू झालं तेव्हाच तत्कालीन आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि तेलंगणा पक्ष यांनी या बंधाऱ्याच्या कामाला विरोध केला आणि त्यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी, कारण आंध्र प्रदेशामध्ये तेलंगणामध्ये असलेला पोचमपाड प्रकल्प त्याची पाणी साठवण क्षमता 112 TMC आहे आणि बाभळी बंधाऱ्याची क्षमता ही 2.74 TMC, म्हणजे पोचमपाडच्या 2.5% पाणी हे बाभळी बंधाऱ्यामध्ये आपण साठवतो. तरी परंतु या 2.5% पाणी साठवण क्षमता असलेल्या बाभळी बंधाऱ्यामुळं तेलंगणातील 112 TMC पाणी साठवण क्षमता असलेला पोचमपाड प्रकल्प हा याचे वाळवंट होईल, अशा प्रकारची कोलेकोई तेलंगणा सरकार आणि तेलंगणातल्या या सर्वपक्षीय नेत्यांनी केली आणि याला प्रखर विरोध केला आणि राजकीय दबाव केंद्र सरकारवर आणला गेला. आणि वेळोवेळी सुरू झालेलं जे काम अथक बाभळी बंधारा कृती समिती आणि शेतकऱ्याच्या अथक परिश्रमानंतर आणि आंदोलनानंतर जे काम सुरू झालं होतं, त्या कामाला स्थगिती देण्याचं काम केंद्रीय जल आयोगाने केलं आणि काम थांबलं गेलं. जे केवळ राजकीय विरोधातून, म्हणजे पोचमपाडच्या तुलनेत केवळ 2.5% क्षमता असलेल्या बाभळी बंधाऱ्याला विरोध झाला आणि हा विरोध एवढा टोकाचा होता की खुद्द मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे सुद्धा बाभळी बंधाऱ्याला विरोध करण्यासाठी बाभळी इथं पोहोचले होते. त्यावेळेस जी एकूणच आपल्याकडं म्हणजे प्रसंग निर्माण झाला होता, त्या प्रसंगाचे आपण साक्षीदार आहात. तर त्यावेळी नेमकी तिथं परिस्थिती काय होती? तेलंगणा सरकार त्या काळातलं चंद्रबाबू नायडूंच्या नेतृत्वाखालीचं सरकार होतं. त्यांनी तेलुगू देशम पार्टी त्यांनी एकाच वेळी नाही, जेव्हा बाभळी बंधाऱ्याचं काम सुरू झालं तेव्हा मधु याशिकी गौड, त्यांचे 10 खासदार, 25 आमदार हे वेळोवेळी येऊन महाराष्ट्राच्या सीमेमध्ये येऊन बाभळी बंधाऱ्याचं काम बंद करण्याचा प्रयत्न करत होते. एवढंच नाही तर चंद्रबाबू सारख्या एका जबाबदार राष्ट्रीय नेत्यांनी बाभळी बंधारा आम्ही बॉम्बस्फोट घडून आणून उडवून देऊ अशा प्रकारची धमकी दिली होती. तरी परंतु महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनता शांत होती. परंतु जून 2010 मध्ये चंद्रबाबू यांनी अत्यंत कळस गाठला आणि एवढा राष्ट्रीय नेता असलेल्या माणसाने 25-30 आमदार, 10 महिला आमदार आणि 6 खासदारासह स्वतः ते लढाईला निघाल्यासारखं ते आंध्र प्रदेशातून सीमा पार करून, म्हणजे महाराष्ट्र सरकारने एक अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची शांतता भंग होऊ नये, दोन राज्यामध्ये संघर्ष होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली होती. तरी परंतु हा आदेश महाराष्ट्र शासनाचा न मानता झुगारून देऊन ते स्वतः अगदी राजकीय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, हजारो कार्यकर्त्यांना आणि अनेक मीडियाच्या 50 ते 60 मीडियाच्या गाड्यासह त्यांनी सीमा पार केली. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस बाभळी बंधारा कृती समितीतील शेतकरी, जनता आणि तेलंगणाची जनता आणि नेते यांच्यामध्ये सीमेवर संघर्ष उभा राहिला. अत्यंत परिस्थिती स्फोटक होती. हजारो माणसं तिथे जर कुठे संयम पाळला नसता महाराष्ट्राच्या जनतेने तर हजारो माणसांचा तिथे बळी गेला असता. परंतु येथील प्रशासनानं आणि महाराष्ट्र शासनाने अत्यंत संयमाची भूमिका घेतली आणि अशी भूमिका घेतल्यामुळेच फार मोठा अनर्थ जो होणारा होता, तो रक्तपात होणारा होता, तो टळला आणि चंद्रबाबू नायडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केल्या गेली आणि धर्माबाद न्यायालयामध्ये उभं करण्यात आलं. जवळपास 4 ते 5 दिवस हे राजकीय नाट्य तुमच्या बाभळी बंधाऱ्यावर चाललं होतं, बरोबर आहे? त्यानंतर ही बाभळी बंधाऱ्याच्या समर्थनार्थ महाराष्ट्र शासनाने जी भूमिका घेतली, सर्वोच्च न्यायालयात असेल किंवा प्रत्यक्ष जागेवर असेल, तर महाराष्ट्र सरकारच्या किंवा एकूणच आपल्या नांदेड जिल्ह्यातील जे काही नेते आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या भूमिकेविषयी आपण काय सांगा? खरं म्हणजे बाभळी बंधाऱ्याच्या अनुषंगानं आपण महाराष्ट्र शासनातल्या त्या काळातील जे नेते होते, अगदी याचं श्रेय सुरुवातीला शंकररावजी चव्हाण, माननीय शरद पवार साहेब, पृथ्वीराजी चव्हाण, अशोकरावजी चव्हाण आणि विशेषतः माधवरावजी किनाळकर यांचा फार मोठा पुढाकार होता. त्याचबरोबर आपले बळवंतरावजी चव्हाण आमदार, बाबासाहेब गोरठेकर, अनेक नेत्यांचा यामध्ये सिंहाचा वाटाही आपला नाकारता येत नाही. परंतु ज्या पद्धतीनं तेलंगणा सरकार, तेलुगू देशम पार्टीचे नेते आक्रमक झाले होते, त्या पद्धतीनं मराठवाड्यातले किंबहुना नांदेड जिल्ह्यातली ही सर्व पक्षीय नेते एकत्रितपणे लढले नाहीत, हे आमचं दुःख होतं.
त्याचे पुढे काय आणि परिणाम त्याच्यामुळे त्याचे जे म्हणजे परिणाम पुढे आम्हाला भोगावे लागले, झाले? की त्यामुळे काय झालं की हा सुरू झालेला बंधारा त्याला 95ला जी मान्यता मिळाली ती जर 10 वर्षामध्ये इतका कालावधी जर लागला नसता तर 2000च्या आतच जर पूर्ण झाला असता तर हे पुढे एवढं मोठं नाट्य आणि महाभारत घडलं नसतं. आणि म्हणून निश्चितपणे तरीही परंतु महाराष्ट्र सरकारने या बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये आणि त्या प्रशासनाने एक चांगली भूमिका निभावली. अगदी जशास तसं उत्तर म्हणजे त्या काळात चंद्रबाबू नायडू यांना महाराष्ट्र सरकारच्या विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री जे होते पृथ्वीराज चव्हाण असतील, अजितदादा पवारांनी सुद्धा याच्यामध्ये फार मोठी महत्वाची भूमिका घेतली होती, कणखर भूमिका घेतली होती. जशास तसे उत्तर देण्याचं म्हणजे त्यांनी अगदी दिलं होतं. म्हणून महाराष्ट्र सरकारने मग तो युतीचं सरकार असेल, काँग्रेस सरकार असेल, राष्ट्रवादी पक्ष असतील, विविध पक्ष असतील, सर्व पक्षांनी यामध्ये नंतर भूमिका चांगली घेतली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही अनेक वेळा केलेलं आहे. काल नांदेडमध्ये अजितदादांनी हा उल्लेख केला की बाभळी बंधाऱ्याची जी निर्मिती आहे त्यामध्ये मी खूप मोठी भूमिका घेतली. आता हे आज तुम्ही म्हणजे स्पष्टच करत आहात की अजितदादांची भूमिका खूप महत्वाची होती. पुढे सर्वोच्च न्यायालयानं या बंधाऱ्याला मान्यता दिली, पाणी अडवण्यास परवानगी दिली. पण या परवानगीमध्ये वेगवेगळ्या अटी सुद्धा टाकल्या. तर या अटी नेमक्या काय आहेत? 28 फेब्रुवारी 2013ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने बाभळी बंधाऱ्याला हिरवा कंदील दिला आणि त्या निर्णयाचं महाराष्ट्रातील विशेषतः नांदेड जिल्ह्यातील जनतेने स्वागत केलं. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये ज्या काही अटी आहेत त्या अटीमध्ये पहिली अट अशी होती की बाभळी बंधाऱ्याचं जे काही गेट आहे हे गेट साधारणपणे 1 जुलै ते 28 ऑक्टोबर या कालावधीमध्ये हे गेट उघडं असलं पाहिजे आणि 28 ऑक्टोबरला म्हणजे पावसाचं पाण्याचा जो पूर्णतः पावसाळा संपल्यानंतर जे पोस्ट मान्सूनचं पाणी असते ते साठवावं यासाठी 28 ऑक्टोबर नंतरच गेट टाकण्यात यावे अशी एक पहिली जाचक अट ही सर्वोच्च न्यायालयाने टाकली. आणि दुसरी अट त्याच्यापेक्षा अधिक जी जाचक अट होती ती अगदी म्हणजे कुठल्याही बंधाऱ्याचं त्या जलसाठ्याचा उपयोग हा विशेषतः उन्हाळ्यामध्ये होतो. कारण उन्हाळ्यामध्ये जनावरांना पाणी मिळत नाही, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही आणि यामुळं अत्यंत पीक पिरियड हा उन्हाळा असतो. या पीक पिरियडमध्ये 1 मार्चला दरवर्षी बाभळी बंधाऱ्यातलं पाणी 0.60 TMC सोडण्यात यावं अशा प्रकारचा निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला. नुसते निर्देश दिले नाही तर यासाठी हे पाणी सोडताना केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षतेखाली एक त्रिस्तरीय केंद्रीय समिती नेमली आणि त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली निगराणीखाली हे 0.60 TMC पाणी दरवर्षी 1 मार्चला सोडण्यात यावं अशा प्रकारची जाचक अट लादलेली आहे. म्हणजे एकूणच या बाभळी बंधाऱ्याचा जो मूळ उद्देश होता या अटीमुळे तो उद्देश पूर्ण झाला नाही असंच म्हणता येईल. निश्चितपणे अगदी बरोबर आहे. पण काही गोष्टी अजून त्या पलीकडच्या महत्वाच्या आहेत की सर्वपक्षीय बाभळी बंधारा कृती समिती जेव्हा मूळ बंधाऱ्याचा जो प्रारूप होतं ते प्रारूप जवळपास 58 किलोमीटर धर्माबाद म्हणजे महाराष्ट्र सीमेपासून आतमध्ये 58 किलोमीटरच्या आत याचा पाणी पसार होता जो आमदुरा बंधाऱ्यापर्यंत होता. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर यामध्ये आपण थोडासा 2 पावलं मागे येऊन या बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये आपण विनंती केली सर्वोच्च न्यायालयाला की आपण ज्या अटी या बाभळी बंधाराच्या संदर्भामध्ये लादलेल्या आहेत यामुळे या भागातल्या 4 तालुक्यातील 10 लाख शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, जनतेचं नुकसान होणार आहे आणि उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. म्हणून आपण सर्वोच्च न्यायालयाला सर्वपक्षीय बाभळी बंधारा कृती समिती आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने विनंती केली होती की आम्हाला अशा या जाचक अटीमधून पाणीच मिळणार नाही वापरासाठी आणि 100% क्षमतेने दरवर्षी पाणी तिथे मिळेल याचीही शाश्वती नाही. म्हणून आम्हाला वेगळा बंधारा देण्यात यावा अशा प्रकारची मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयाला केली होती. परंतु हा बळेगाव बंधारा झाला पण त्याचा उपयोग हे जे 4 तालुके आहेत त्यांना न होता नायगाव किती तालुक्यांना उपयोग होतो त्याचा? मुळात बाभळी बंधाऱ्याचे जे लाभार्थी तालुके आहेत तो धर्माबाद तालुका, बिलोली तालुका, नायगाव तालुका आणि उमरी तालुका हे 4 तालुके हे बाभळी बंधाऱ्याचे लाभार्थी तालुके आहेत. आणि जेव्हा बळेगाव बंधाराच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्ही विनंती केली होती की 0.60 TMC जे आम्ही पाणी सोडतो पीक पिरियडमध्ये ते फार मोठं नुकसान आहे. त्यामुळे या 0.6 TMC पाण्याची नुकसान भरपाई
आणि विष्णुपुरीचं जे पाणी आमचं शिल्लक राहतं 0.9 TMC, अशा पद्धतीने 1.5 TMC पाणी आमचं स्वतःचं आहे, हक्काचं आहे. या हक्काच्या पाण्याची जी काही नुकसान भरपाई म्हणून आम्हाला जे पोचमपाडचं बॅक वॉटर आहे, या बॅक वॉटरच्या बाहेर बळेगाव येथे एक वेगळा बंधारा देण्यात यावा, अशा प्रकारची मागणी सर्वपक्षीय बाबळी बंधारा कृती समिती आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली. ती माननीय सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली आणि या बाबळी बंधाऱ्याच्या आदेशामध्येच 1.5 TMCच्या बळेगाव बंधाऱ्याचा आदेश काढण्यात आलेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र शासनानं अगदी 2 वर्षांमध्ये बळेगाव बंधारा बांधून पूर्ण केलेला आहे. आज त्याचा या बळेगाव बंधाऱ्याचा उपयोग नायगाव तालुक्यातील आणि उमरी तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांना होतो आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे उमरी आणि नायगाव तालुक्याला या बळेगाव बंधाऱ्याचा लाभ होतच आहे. पण या बळेगाव बंधाऱ्याची जी निर्मिती आहे ती बाभळी बंधाऱ्यातूनच झाली असंच हे स्पष्ट होत आहे. अगदी खरं आहे सर. पण आता हे अटी आहेत. सर्वोच्च न्यायालयात जी महाराष्ट्र शासनाने जी बाजू मांडली ती बाजू सक्षमपणे मांडली किंवा त्यात काही कमतरता राहिली असं म्हणता येईल का? निश्चितपणे आपल्याला एवढंच म्हणता येईल, अगदी सक्षमपणे प्रत्येक महाराष्ट्राचे त्या त्या काळातले जे सचिव राहिलेले आहेत त्या सचिवांनी अगदी आपल्या जिल्ह्यातील सर्व अधीक्षक अभियंत्यापासून तर सर्व कार्यकारी अभियंत्यापर्यंत त्या सर्वांनी महाराष्ट्राची बाजू समर्थपणे मांडली. परंतु नेमकं या अटीच्या संदर्भामध्ये ज्या काही बाबी होत्या, विशेषतः पाणी सोडण्याची जी अट होती पीक पिरियडमध्ये, तिथे जर आपण काही कॉम्प्रोमाइज करता आलं असतं आणि आंध्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकत्रित बसलं असतं, कारण महाराष्ट्र सरकारने आंध्र सरकारला फार मोठी मदत केलेली आहे. पोचमपाडच्या संदर्भामध्ये आपण बॅक वॉटर महाराष्ट्रामध्ये जे 32 किलोमीटरचं बॅक वॉटर होतं, या बॅक वॉटरला आपण 1975ला परवानगी दिली नसती तर निश्चितपणे आज आंध्र प्रदेशामधला सर्वात मोठा 112 TMCचा असलेला पोचमपाड प्रकल्प अगदी 60 TMCचा झाला असता. केवळ शेजारी राष्ट्र म्हणून महाराष्ट्र शासनाने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपला शेजारी राज्य म्हणून फार मोठी मदत सहकार्य म्हणून केली आणि त्यामुळेच यांचा 112 TMCचा पोचमपाड प्रकल्प आज आंध्र प्रदेशाला सुजलाम आणि सुफलाम करतो आहे. दुसरीकडे प्राणहिता नदीवर मोठ्या प्रमाणावर गडचिरोली इथं एक मोठं धरण केंद्र सरकारनं तेलंगणा सरकारनं बांधलेलं आहे, आंध्र सरकारने बांधलेलं आहे आणि त्या धरणाला सुद्धा महाराष्ट्र सरकारने संमती दिलेली आहे. म्हणजे ती संमती दिली नसतं ते प्राणहिता नदीवरचं त्यांचं धरण होऊ शकलं नसतं, प्रकल्प झाला नसता. अशा प्रकारे आता काळेश्वरमचा जो प्रकल्प होतो आहे झालेला आहे, या प्रकल्पासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने संमती दिलेली आहे. त्याचबरोबर इकडे आपण जेव्हा पाहतो, इकडे मांजरा नदीला इकडे आपण यसगीकडे बिलोली तालुक्याच्या बॉर्डरवर आपल्या कुंडलवाडी लिफ्ट इरिगेशन आणि अनेक योजना होत्या आपल्या, तिथे सुद्धा अगदी महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये येऊन खंडगावची जी आपली उपसा सिंचन योजना आहे अगदी तिला लागून महाराष्ट्राच्या हद्दीतून पाईपलाईन करून नदीमधून मांजरा नदीवर मोठ्या प्रमाणावर लिफ्ट इरिगेशन तेलंगणा सरकारनं उभे केले आहेत आणि आज अनेक TMC पाणी अशा प्रकारच्या उपसा सिंचन योजनातून आज तेलंगणा सरकार घेते आहे. त्याच्यावरही बुरा शब्द महाराष्ट्र शासनाने काढलेला नाही. म्हणजे अशा प्रकारे एका महाकाय प्रोजेक्टला महाराष्ट्र शासनाने शेजारी राष्ट्र म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये मान्यता दिली, सहकार्य केलं आणि त्यामुळे आज हजारो नाही लाखो हेक्टर जमीन तेलंगणाची भिजते आहे आणि गोदावरीच्या पाण्याचा खरा वापर जर कोणा केला असेल तर तो तेलंगणा आणि आंध्र सरकारने केलेला आहे. परंतु जी नदी आमच्या नांदेड जिल्ह्यातून जी नदी जवळपास 98 किलोमीटर नदी नांदेड जिल्ह्यातून एका जिल्ह्यातून जाते, पण त्या जिल्ह्यातल्या जनतेला मात्र पिण्यासाठी आज पाणी नाही आहे, ही वास्तव आहे. म्हणून कधीतरी प्रशासनाने या दृष्टीने विचार करायला हवा होता आणि लोकप्रतिनिधी सुद्धा हा विचार करायला हवा होता. अगदी 2.5% पाणी साठवण क्षमता असलेल्या बाभळी बंधाऱ्यासाठी महाकाय प्रकल्पाला तुम्ही आंध्र सरकारला सहकार्य करून सुद्धा याची जाणीव त्याला तुम्ही करून दिली. अगदी त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, एव्हिडन्स आहेत. हे सर्व पुरावे जर आपण विद्यमान मुख्यमंत्री किंवा सर्व पक्षाच्या लोकांना सार्वत्रिकपणे बैठक घेऊन जर हे दाखवल्या गेलं तर मला वाटतं निश्चितपणे हा सगळा इतिहास आणि ही आकडेवारी पाहिल्यानंतर अगदी आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री सुद्धा हे मान्य करतील आणि बाभळी बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे तोडगा निघेल अशा प्रकारचा आशावाद मला वाटतो. निश्चितच आपण सर खूप महत्त्वाची भूमिका मांडलीत की आपण वेळोवेळी आंध्र प्रदेश आणि आत्ताच तेलंगणा सरकारला सहकार्य केलं, त्यांचे मोठमोठे प्रोजेक्ट होऊ दिले, आपण त्यांना 1%ही विरोध केला नाही. पण पोचमपाडच्या तुलनेत केवळ 2.5% जलसाठा असलेल्या बाभळी बंधाऱ्याला राजकीय दृष्ट्या खूप मोठं महानाट्य करून त्यांनी थांबवलं काम. पुढे सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या वेगवेगळ्या अटी टाकल्या.
तर आता हे जे लाभार्थी तालुके आहेत, या अटीमुळे लाभार्थी जे तालुके आहेत त्यांना पाणी मिळण्यामध्ये किंवा एकूणच त्यांचा जो प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे तो पूर्ण होण्यामध्ये काय काय अडचणी येत आहेत या अटीमुळे? आता आम्हाला महाराष्ट्र शासनाला मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करायची आहे की तात्काळ महाराष्ट्र सरकारने बाबळी बंधारा कृती समितीची आणि या भागातल्या शेतकऱ्यांची मागणी जी आहे ती पहिली मागणी अशी आहे की तेलंगणा सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष किंवा केंद्रीय जलसंधारण मंत्री आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घ्यावी. या बैठकीमध्ये सामंजस्य करार करावा आणि जे 0.6 टीएमसी पाणी सोडण्याची जी जाचक अट आहे ती शिथिल करण्यात यावी किंवा बाबळी बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये गेटची जी उंची आहे किंवा तांत्रिक काय कशा पद्धतीने याच्यातून मार्ग काढता येईल त्या दृष्टीने मार्ग काढावा आणि पीक पिरियडमध्ये पाणी जे आम्ही देतो ती वेळ महाराष्ट्र सरकारला आणि या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यावर येऊ नये यासाठी तोडगा काढावा. आणि दुसरी महत्वाची बाब 2013 पासून मागील 12 वर्षामधला जो इतिहास आहे, पाणी जो साठा आहे, गेले अपवाद 2 वर्षाचा वगळता गेल्या 12 वर्षामध्ये कधीही 2.74 टीएमसी असं 100% बाबळी बंधाराची साठवण क्षमता ही भरलेली नाही. पूर्ण 100% पाणी साठा झालेला नाही आणि 100% जर पाणी साठा 2.74 टीएमसी झाला नसेल तर 0.7 टीएमसी पाणी तेलंगणा सरकारला सोडण्याची गरज नाही. हे कायद्यामध्ये नमूद असूनही दरवर्षी पाणी साठा किती आहे याचा विचार न करता 1 मार्चला 0.7 टीएमसी पाणी सोडावं लागतं. या वर्षी सुद्धा जे आपल्याकडे पाणी साठा हा पूर्ण नाही आहे, 2.74 टीएमसी पाणी साठा भरलेला नाही आहे, तरी परंतु आज 28 आपल्याला आज 1 मार्चला आपल्याला 0.7 टीएमसी पाणी सोडावं लागतं आहे. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की या अनुषंगानं आपण काहीतरी सामंजस्य करार करावा आणि सर्वोच्च न्यायालयात न जाता दोन सरकारने एकत्रित बसण्याच्यामध्ये सामंजस्य करार करावा. आणि तिसरी एक महत्वाची मागणी जी आहे की बाबळी बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये हा का भरत नाही आहे बंधारा, कारण पूर्वीच्या सारखा आता म्हणजे पाऊस होत नाही आहे, परतीचा पाऊस सुद्धा होत नाही आहे आणि म्हणजे पोस्ट मान्सूनचं पाणी सुद्धा तेवढी धार नसते, त्यामुळे हा बंधारा भरत नाही आहे. म्हणून या धर्तीवर तेलंगणा सरकारनं काय केलेलं आहे, त्यांचे जिथे प्रोजेक्ट आहेत त्या सर्व प्रोजेक्टवर त्यांनी सेवाद्वारे बांधलेली आहेत. सेवाद्वारे म्हणजे गोदावरीच्या काठावर हे मोठमोठे दरवाजे बसवले जातात आणि पुराचं जे पाणी आहे एकीकडं फ्लड जे आहे त्याच्यावर आपल्याला प्रतिबंध घालता येतो, त्यामुळे नुकसान होऊ नये पुरापासून या दृष्टीनं हे सेवाद्वारे टाकल्यामुळं तेलंगणामधल्या प्रत्येक धरणाची, छोट्या मोठ्या धरणाची आणि बंधाऱ्याची 100% त्यांचे बंधारे भरतात. आमच्याकडं आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आहोत, तेलंगणाच्या धर्तीवर तुम्ही सुद्धा बाबळी बंधारा आणि नांदेड ते बाबळी बंधारा अशा 98 किलोमीटरच्या बॅकवॉटरमध्ये अशा प्रकारचे सेवाद्वारे टाकून आपण पुरापासून आपल्याला रक्षण मिळेल आणि 100% अगदी विष्णुपुरी, त्याचबरोबर बाबळी आणि आमदुरा आणि बाबळी बंधारा हे पूर्ण क्षमतेने भरतील. म्हणून या तेलंगणा सरकारने ज्या पद्धतीने सेवाद्वारे टाकलेली आहेत त्याच पद्धतीनं आम्हाला सेवाद्वारे टाकण्याची परवानगी द्यावी आणि अशी विनंती तुम्ही तेलंगणा सरकारला करा. ती जर मिळाली तर निश्चितपणे 100% हे सर्व धरणं आणि प्रकल्प आपले भरतील आणि काही अंशिक आशेना या दोन मागण्या जर निश्चितपणे मागण्या झाल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा या जिल्ह्यातील जनतेची सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची मानसिकता नाही आहे. कारण तेलंगणा आणि महाराष्ट्र हे शेजारी राष्ट्र आहेत, एकमेकाचे तिथे अगदी नातेवाईक आणि एक अगदी जवळचा व्यवहार, बाजारपेठेचा व्यवहार आहे, रोटीबेटीचा व्यवहार आहे, नातेवाईकांचा व्यवहार आहे. त्यामुळं हे काही भारत पाकिस्तान नाही, आम्ही तेलंगणा आणि महाराष्ट्र आम्ही एक समजतो आणि बॉर्डरवर असलेल्या लोकांची संस्कृती सुद्धा एक आहे. त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्र सरकार आणि तेलंगणा सरकारने एकत्रित बसून जर या दोन मागण्यांच्या संदर्भामध्ये एक सामंजस्य करार केला तर या भागातील जिल्ह्यातील 90 किलोमीटरच्या एरियातील 10 लाख शेतकऱ्यांचा आणि लाखो जनतेचा प्रश्न सुटू शकेल. तर आपण वारंवार सामंजस्य कराराचा उल्लेख करत आहात, तर हा सामंजस्य करार व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. तर यासाठी जिल्ह्यातील जे काही नेते मंडळी आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी ही भूमिका महाराष्ट्रातील जे राजकीय नेते आहेत किंवा राज्यकर्ते आहेत त्यांना पटवून द्यावी लागत आहेत.
तर ही भूमिका किंवा सामंजस्य कराराचे जे महत्त्व आहे ते पटवून देण्यासाठी बाभळी बंधारा कृती समितीनं आतापर्यंत कुणाकुणाच्या भेटी घेतल्या, राजकीय नेत्यांशी काही चर्चा केली आहे का? बाभळी बंधारा कृती समिती दरवर्षी आम्ही विशेषतः पालकमंत्र्यांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेले आहेत, त्यांची चर्चा केलेली आहे. जिल्ह्यातील नेते म्हणून माननीय माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे. आता नव्याने जे खासदार झालेले आहेत रवींद्र चव्हाण यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये विशेषतः पुढाकार घ्यावा असं का आम्ही म्हणालो, कारण तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री असल्यामुळे खासदार रवींद्र चव्हाण यांना आम्ही विनंती केली की आपण त्यांचं परस्युएशन करू शकता, त्यांचं मन वळवू शकता आणि आपण काय मदत केली हे त्यांना सांगावं आणि हा सामंजस्य करार घडवण्यामध्ये रवींद्र चव्हाणांनी पुढाकार घ्यावा आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी त्यामध्ये जर अधिक लक्ष घातलं आणि निश्चितपणे पालकमंत्री जे आज सावे साहेब आहेत यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मला वाटतं प्रताप पाटील चिखलीकर, पालकमंत्री सावे साहेब आणि अशोकरावजी चव्हाण आणि विरोधी पक्षामध्ये जरी असले तर रवींद्र चव्हाणांची सुद्धा भूमिका यामध्ये महत्त्वाची राहणार आहे, कारण काँग्रेस पक्षाची सत्ता तेलंगणामध्ये आहे. निश्चितपणे अशा पद्धतीनं हे सर्व राजकीय भूमिका आणि राजकीय मतभेद विसरून जर सर्वपक्षीय अशा प्रकारचे शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक खूप मोठे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये या बंधाऱ्यासाठी खूप मदत झालेली आहे. म्हणून मला वाटतं अजितदादा पवार आणि माननीय फडणवीस साहेबांनी यामध्ये जर भूमिका घेतली तर अजितदादा पवार तर अगदी स्थापनेपासून यांच्यामध्ये फार मोठा त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. बाभळी बंधाऱ्यामध्ये उद्घाटनाच्या वेळेस ते उपस्थित होते. त्यामुळे मला वाटतं बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न सुटण्यासाठी अजितदादांनी आणि माननीय फडणवीस साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि सामंजस्य करारासाठी तेलंगणा सरकार आणि महाराष्ट्र सरकारची केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये, केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षाच्या उपस्थितीमध्ये किंवा माननीय केंद्रीय जलसंधारण मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये बैठक घ्यावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आणि या नेत्यांना करतो आहे. तर आज महाराष्ट्रात एक हाती सरकार आहे, म्हणजे पूर्ण बहुमत असलेलं सरकार आहे. तर त्याचवेळी नांदेड जिल्ह्यातही महायुतीचे संपूर्ण उमेदवार किंवा जे आमदार निवडून आलेले आहेत. तर राज्यातील सरकार आणि जिल्ह्यातील एकूणच जे बहुमत आहे तर हे बहुमत आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे. तर तो पाठपुरावा करण्यासाठी बाभळी बंधारा कृती समिती आहेच, जिल्ह्यातील इतर नेत्यांनीही पुढाकार घ्यावा याबाबत आपण या आमच्या माध्यमातून आवाहन करावं. मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आहे की एक तर सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा आणि तात्काळ बैठक घ्यावी, निश्चितपणे याच्यातून तोडगा निघेल. आणि दुसरी महत्त्वाची जी काही मागणी आहे ती अशी आहे की जी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतेमध्ये येते. 1983ला इडकॉम तर्फे आमच्या ज्या काही इथे 12 उपसा सिंचन योजना या 90 किलोमीटरच्या आत होत्या ते स्ट्रक्चर आज जिवंत आहेत. गोदावरीच्या पात्रामध्ये अगदी विहिरी ज्या खोदलेल्या आहेत त्या आज जिवंत आहेत. अगदी कॅनल सुद्धा आहेत. म्हणजे कुठलंही भूसंपादन या 90 किलोमीटरच्या आत करण्याची गरज नाही आहे. आणि ही जी काही रचना आहे 12 उपसा सिंचन योजनेची त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने 2017ला महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटचा निर्णय आहे की अशा बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याचा महाराष्ट्र शासनाने 2017ला निर्णय घेतलेला आहे. परंतु त्या निर्णयाचा आधार घेऊन तरी महाराष्ट्र शासनाने बाभळी बंधाऱ्याच्या आणि बळेगाव बंधाऱ्याच्या आणि आंदोरा आणि विष्णुपुरीच्या बंधाऱ्याच्या लाभ क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या जुन्या उपसा सिंचन योजना आहेत त्या चालू करण्यासाठी अधिक निधी येत्या बजेटमध्ये किंवा विशेष निधी देण्यात यावा आणि या सर्व उपसा सिंचन योजना जर चालू केल्या गेल्या आणि इसापूर धरणाच्या उजव्या कालव्याचं पाणी गोदावरी नदीमध्ये जर सोडण्यात आलं तर मला वाटतं की निश्चितपणे या 90 किलोमीटर 98 किलोमीटरमध्ये असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या 6 तालुक्याच्या लाखो शेतकऱ्यांचा आणि लाखो जनतेचा फायदा होईल. यासाठी उपसा सिंचन योजना सुरू करण्यात याव्यात. आणि दुसरी महत्त्वाची जी भूमिका आहे की बाभळी बंधाऱ्याचे हे 100% जेव्हा पूर येतो तेव्हा गोदाकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनीवरची पिकं वाहून जातात. त्यामुळं बाभळी बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये बळेगाव बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये जे लाभ क्षेत्रामध्ये बुडीत क्षेत्र होतं त्या शेतकऱ्यांना सर्वे झाला आणि त्या शेतकऱ्यांना मावेजा मिळाला. परंतु बाभळी बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रामध्ये ज्या जमिनी येतात त्याचा पुन्हा एकदा सर्वे करावा. 365 हेक्टर जमिनीचा प्राथमिक सर्वे झालेला आहे परंतु त्या संदर्भामध्ये अंतिम सर्वे झालेला नाही. म्हणून बाभळी बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रामध्ये 365 हेक्टरचा जो प्राथमिक सर्वे झाला त्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी पुन्हा एकदा त्याचा सर्वे करावा आणि त्या संदर्भामध्ये
कालच्या 24च्या बजेटमध्ये 187 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा केलेली आहे भूसंपादनासाठी. परंतु दुर्दैवानं एकीकडे बजेटमध्ये तरतूद असून सुद्धा केवळ प्रशासनाला, स्थानिक प्रशासनाला, वरिष्ठ प्रशासनाकडून आदेश न मिळाल्यामुळं भूसंपादनाचा जो अंतिम सर्वे होता तो झाला नाही. त्यामुळे 187 कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत पडून आहे. म्हणून माझी विशेषतः अजित पवार साहेबांना विनंती आहे, त्यांना हा प्रश्न मी प्रत्यक्षपणे त्यांना बोललो होतो आणि त्यांना विनंती केली होती. इंजिनियर पवार जे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने त्यांच्याकडून ही प्रत्यक्षपणे मी अजितदादा पवार यांना अगदी 6 महिन्यापूर्वीच मी बोललो होतो. त्यांनी या संदर्भामध्ये लक्ष घालण्याचं आम्हाला आश्वासनही दिलं होतं कृती समितीला, परंतु ते पुढे गेलेलं नाही. पण पुन्हा एकदा हा मावेजा मिळावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि त्यात पात्रामध्ये आता पाणी आहे 8 महिने, ऑक्टोबर ते साधारणपणे मे पर्यंत, 1 जुलैपर्यंत पात्रामध्ये काही प्रमाणात पाणी असतं, पण त्या पात्रातल्या पाण्याचा वापर करण्याची क्षमता शेतकऱ्यांची नाही आहे. 2-2 किलोमीटर, 4-4 किलोमीटर हे पाणी उपसा करून जाऊ शकत नाही. नेण्याची क्षमता 3 एकर, 4 एकर, 2 एकर अल्पभूधारक किंवा मध्यम अल्पभूधारक असलेला शेतकरी हा त्याची आर्थिक क्षमता इंधन विहीर आपलं पाईपलाईन करून ते नेण्याची नाही. म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, जे आता आपण सोलारच्या संदर्भामध्ये फार मोठी पंतप्रधान सोलार योजना आहे, राज्य सरकारच्या सोलारच्या कृषी पंप योजना आहेत सोलारवर चालणाऱ्या. जर या योजनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर त्या 90 किलोमीटरच्या आत गोदावरीच्या काठावर जर शासनाच्या मालकीच्या अशा प्रकारचे मोठे फिडर, जर सोलार फिडर बसवण्यात आले तर निश्चितपणे विजेची उपलब्धता जर 100% झाली तर या भागातील शेतकरी निश्चितपणे हे पाणी लिफ्ट करून घेऊ शकतील. म्हणून मला शासनाला विनंती आहे की अशा पद्धतीची कृषी पंप योजना जी सोलारवर आहे ती कार्यान्वित केल्यास मला वाटतं या भागातील शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. तर आज बाभळी बंधारा निर्मिती होऊन किंवा तिथं गेट टाकल्याला जवळपास 12 वर्ष झालेले आहेत. तर 12 वर्षात या जो बंधाऱ्याचा मूळ उद्देश होता तो साध्य झाला नाही असंच म्हणावं असं वाटतं, बरोबर? निश्चितपणे आपण अंशतः साध्य झाले असं म्हणू, कारण बळेगाव बंधाऱ्याच्या मुळे फार मोठी प्रगती, अर्धा भाग जो लाभार्थी होता उमरी आणि नायगावचा, आज 200 कोटीचा जो बळेगाव बंधारा तयार झाला त्यावर 200 कोटीची बळेगाव उपसा सिंचन योजना, कोलंबी उपसा सिंचन योजना आज कार्यान्वित झालेली आहे. शासनाचं मला खरं म्हणजे बाभळी बंधारा कृती समितीच्या वतीनं सर्व या भागातील 5 तालुक्यातील लाभार्थीच्या वतीनं मी शासनाचं अभिनंदन करतो. आणि त्यामध्ये वसंतराव चव्हाण जे माजी आमदार होते यांचा फार मोठा पुढाकार होता, आपला नाकारता येणार नाही. अशोक चव्हाणांचा त्याच्यामध्ये फार मोठा पुढाकार होता, नाकारता येत नाही. या सर्व नेत्यामुळं निश्चितपणे कोलंबी उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली आणि आज नायगाव आणि उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाईपलाईन पाणी दिलं जातं. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये सुद्धा तिथल्याही अजून काही मागण्या आहेत, तेलपर्यंत पाणी गेलं पाहिजे, यासाठी हे काम अधिक पुढे जावं, त्यालाही पुन्हा निधी उपलब्ध करून द्यावा आणि वीज उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनंती मी सरकारला करतो. नायगाव आणि उमरी हे 2 तालुके बळेगाव बंधाऱ्यामुळे सुजलाम झाले असले तरीही बिलोली आणि धर्माबाद अजूनही वंचित आहेत. या 2 तालुक्याच्या जे पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आपल्या जिल्ह्यातील राज्यकर्ते आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, यांना आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्याचवेळी आता जिल्ह्यामध्ये जे एकूण महायुतीचे 9 आमदार निवडून आलेले आहेत त्या आमदारांनीही एकत्र येऊन या प्रश्नावर राज्य सरकारशी चर्चा करावी आणि हा प्रश्न कायम मिटवावा आणि या 2 तालुक्यातील जो काही पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याचे ज्या योजना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर आज आपल्यासोबत बाभळी बंधारा कृती समितीचे प्राध्यापक बालाजी कुंपलवार सर होते. त्यांनी बाभळी बंधाऱ्याच्या निर्मितीपासून आज जी काही परिस्थिती आहे, ज्या बाभळी बंधाऱ्याचा जो मोठा लढा आपण पाहिलेला आहे, खूप मोठा लढा होता, राजकीय दृष्ट्या असेल, प्रशासकीय दृष्ट्या असेल, पण या लढ्याला आपण यशस्वी केलं. पण काही अटीमुळे या योजनेला मूळ स्वरूप येऊ शकलं नाही. तर सरांनी आपल्याला याबाबत अधिक माहिती दिलेली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी बाभळी बंधारा कृती समिती सातत्यानं प्रयत्नशील आहे. यापुढेही ते जिल्ह्यातील राज्यकर्ते असतील, राजकीय नेते असतील, प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे पाठपुरावा करणारच आहेत. तर हा प्रश्न येत्या काही काळात निश्चितच निकाली लागेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. कुंपलवार सर, आज आपण आमच्याशी बातचीत केली, या जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाबाबत अधिक माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. धन्यवाद सर. धन्यवाद अनुराग कोळेजी, धन्यवाद. जनतेच्या वतीनं
आपले आभार.